स्वतःमध्ये चेंजेस केले नाही स्वतःमध्ये, पण स्वतःमध्ये चेंजेस करून तिथं थांबलायचं नाही. का बर? नैसर्गिक निवड सुद्धा कारणीभूत आहेत. त्यांनी स्वतःमध्ये जसे चेंजेस पाहिजेत, लिमिटेड फूड होतं तेवढ्यामध्ये त्याने काय केलं, भागवून घेतलं, स्वतःमध्ये काही चेंजेस करून घेतले. कमी अन्न खायचं आणि दिवस काढायचे, आणि नंतर एन्व्हायरमेंट चांगल्या पद्धतीचं झालं की मग त्यांच्या जनरेशन वाढतील, त्यांचं पॉप्युलेशन वाढेल. पण ज्या वेळेस काय झालं, इथं निसर्गाची निवड चुकीची ठरली किंवा नैसर्गिक निवड सांगितले ना कारणीभूत आहे म्हणून, मग या उत्क्रांतीचा मध्ये काय झालं, थोडासा अडचण आली. इथं कशाची संख्या, कोल्ह्यांची संख्या वाढली तर काय होईल, जे काही पॉप्युलेशन वाढलेलं होतं ह्या जनरेशन मध्ये हळूहळू कमी व्हायला लागेल. बघा दिसतंय तुम्हाला, आहे का नाही? थोडं थोडं स्टेज बाय कमी होईल, अजून परत कोल्ह्याची एंट्री होईल आणि कोल्हे काय करतील, त्यांना संपवून टाकतील. आणि अशा पद्धतीनं अशी एक जनरेशन येईल की इथं त्यांचा जो काही उत्क्रांती किंवा वाढ होणार आहे ती एकदम थांबेल, अचानक थांबेल. म्हणजे आपण शिकलोय, डार्विननं सांगितलं की स्वतःमध्ये बदल तर केला, पण त्यासोबतच नैसर्गिक निवड सुद्धा इथं कारणीभूत आहे. आता या सस्यांनी स्वतःमध्ये चेंजेस केला होता, मग ते जगणार होते, जगत होते, पण काय झालं, नैसर्गिक निवड सुद्धा इथं कारणीभूत आहे. निसर्गाच्या पुढे त्यांचं चाललं नाही. मग हे सांगितलं ना, नैसर्गिक निवडीचा सिद्धांत काय सांगतोय, सक्षम ते जगतील, जे फिट आहेत. थेरी ऑफ फिटनेस सुद्धा म्हणतो आपण याला. थेरी ऑफ फिटनेस म्हणजे काय, जे इथं स्ट्रॉंग आहेत तेच इथं जगणार आहेत, आणि जे काय आहेत असक्षम आहेत, अनफिट आहेत, ते जगणार नाहीत. मग ससे फिट होते, काय झालं, ते जगले. पण इथं अजून एक कोणती गोष्ट कारणीभूत झाली, नैसर्गिक निवड. म्हणजे इथं कोल्हे जे होते, काय केले त्यांनी, इथं काय कोल्ह्याचा वावर वाढला, आणि त्यांनी स्वतःमध्ये जरी चेंजेस केले त्या सशांनी, तरी त्यांची इथे इव्होल्युशन झालं नाही, त्यांची प्रोग्रेस इथं पॉप्युलेशन झालं नाही. का बर? नैसर्गिक निवड कारणीभूत ठरली इथं.